नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी दीपक सरनोबत लाईट हाऊस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण यू स्टार्ट डाईंग स्लोली या अतिशय सुंदर अशा कवितेचं अप्रिसिएशन पाहणार आहोत। आता कोणत्याही कवितेचं अप्रिसिएशन जेव्हा तुम्ही लिहिताय तेव्हा काही ठराविक पॉइंट्स कन्सिडर करणं गरजेचं आहे, जसं की त्या कवितेचं टायटल काय आहे, पोएट ही कविता कोणत्या कवीने लिहिलेली आहे, राईम स्कीम यामध्ये असणारी राईम स्कीम कोणती आहे, किंवा चौथा फिगर्स ऑफ स्पीचचा वापर जो केलेला आहे, कोणत्याही एका फिगर ऑफ स्पीचचा उल्लेख आपल्याला करावा लागतो, आणि शेवटी त्या कवितेची सेंट्रल थीम जी आहे, सेंट्रल आयडिया जी आहे ती मेन्शन करावी लागते। टायटल अर्धा मार्क, पोएट अर्धा मार्क, राईम स्कीम 1 मार्क, फिगर्स ऑफ स्पीच 1 मार्क आणि सेंट्रल आयडिया 2 मार्कांच्यासाठी आपल्याला विचारली जाते। या कवितेचं अप्रिशिएशन पाहत असताना टायटल यू स्टार्ट डाईंग स्लोली, त्यानंतर पोएट जे आहे द पोएम इज रिटन बाय पॅब्लो नेरुडा। पॅब्लो नेरुडा यांनी लिहिलेली अतिशय सुंदर अशी चांगला संदेश देणारी ही कविता आहे। आता राईम स्कीमचा जर विचार केला तर द पोएम इज रिटन इन फ्री वर्स, ही कविता जी आहे ती मुक्त छंदामध्ये लिहिली गेलेली आहे। इट डझंट फॉलो एनी राईम स्कीम अँड पर्टिक्युलर स्टांजा पॅटर्न, ही कविता कोणतीही राईम स्कीम किंवा एका विशिष्ट प्रकारचा स्टांजा पॅटर्न फॉलो करत नाही, आणि म्हणूनच ती फ्री वर्स या टायटलमध्ये येते, मुक्त छंदामध्ये येते। आता फिगर ऑफ स्पीचमध्ये आपणाला कोणत्याही एका फिगर ऑफ स्पीचचा म्हणजे अलंकाराचा उल्लेख करायचा आहे। मग यामध्ये तुम्ही रिपिटेशनचा उल्लेख करू शकताय, मेटॅफरचा उल्लेख करू शकताय, अलिटरेशनचा उल्लेख करू शकताय, कोणतीही एक फिगर ऑफ स्पीच आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे। आता 2 मार्कांच्यासाठी विचारली जाणारी सेंट्रल आयडिया, सेंट्रल थीम जी कवितेची आहे ती खूप महत्त्वाची आहे। पहा आता या कवितेमध्ये नेमका मेसेज जो आहे तो आपण काय काढायचा आहे। द इम्पॉर्टन्स ऑफ लिव्हिंग अँड ॲक्टिव्ह अँड पॅशनेट लाईफ is the central theme of the poem. ॲक्टिव्ह आणि पॅशनेट लाईफ जगण्याचं महत्त्व हीच या कवितेची सेंट्रल थीम आहे। एव्हरीवन शुड ट्रॅव्हल, प्रत्येक व्यक्तीनं प्रवास करायला हवा, रीड वाचायला हवं, अप्रिशिएट हिमसेल्फ स्वतःचं कौतुक करायला पाहिजे, अँड कम्प्लीट अनफुलफिल्ड ड्रीम्स, आणि अपूर्ण असणारी स्वप्ने जी आहेत त्यांचा पाठलाग करायला हवा, ती पूर्ण करायला हवीत। इफ वी डोंट टेक रिस्क, जर आपण रिस्क घेतली नाही, धोका पत्करला नाही, लाईफ विल बिकम मीनिंगलेस, तर आपलं आयुष्य जे आहे, आपलं जीवन जे आहे ते निरर्थक, अर्थहीन बनेल। अँड वी विल स्टार्ट लूजिंग होप ऑफ अ हॅपी फ्युचर, आणि एका आनंददायी भविष्याची आशा कुठेतरी आपण गमावून बसू। आता लूजिंग होप ऑफ अ हॅपी फ्युचर याच अर्थानं टायटल जे कवितेमध्ये दिलेलं आहे डाईंग स्लोली ते आपल्याला घ्यायचं आहे। इट मीन्स वी विल स्टार्ट डाईंग स्लोली, म्हणजे आपणाला आवश्यक असणाऱ्या गरजेच्या बाबी जर आपण केल्या नाहीत, ॲक्टिव्ह राहिलो नाही, पॅशनेट लाईफ रीड केली नाही, जर आपण ट्रॅव्हल केलं नाही, रीडिंग केलं नाही, स्वतःचं कौतुक केलं नाही, स्वप्नांचा पाठलाग केला नाही, रिस्क घेतली नाही, तर साहजिकच आयुष्य मिनिंगलेस बनेल। आणि म्हणजेच काय तर भविष्यातलं म्हणजे हॅपी फ्युचर जे आहे आपलं आणि आनंददायी भविष्याची जी आशा आहे ती आपण गमावून बसू, आणि ती आशा गमावून बसणे म्हणजेच वी विल स्टार्ट डाईंग स्लोली असा अर्थ यामध्ये येतो, म्हणजे आपण हळूहळू निधन व्हायला, मरायला सुरुवात होऊ। त्याच्यासाठी आपल्याला ॲक्टिव्ह आणि पॅशनेट जे लाईफ आहे ते जगायचं आहे। आशा करतो की आपल्याला
यू स्टार्ट डाईंग स्लोली या कवितेचं अप्रिसिएशन समजलं असेल. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.